ओके. नमस्कार. नमस्कार. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीच्या विजनाचेर स्वयंपूर्ण गोय कॅम्पेन फाटल्या 4 वर्सां म्हणजे 2020 पासून आतापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करीत आसा. ह्याच कार्यक्रमाच्या निमित्तान आमकां माननीय मोदीजी यांच्यांनी व्हर्च्युअली एड्रेस केले आणि गोंयांतल्या सगळ्या लोकांक सगळे पंच सरपंच स्वयंपूर्ण मित्र आणि पुराय लोक हाच्या खातीर हो कार्यक्रम खूप मोठो सक्सेसफूल जालो त्याच्या वेळार. ताज्या उपरांत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी स्वता बाकीच्या राज्यांक स्वयंपूर्ण गोंय कार्यक्रम पळोवपा खातीर हांगा विजीट करपाक लागले. 7-8 स्टेटीक स्वता हांगासर येवन गेले आणि मोदीजी हांगासर आयिल्ले तेन्ना स्वयंपूर्ण मित्र सरपंच पंच हांच्या खाली स्टेशनी केले. त्याच धर्तीचेर परत एकदा म्हणजे स्वयंपूर्ण गोंय 2.0 हे मिशन आमी सुरवात मिनिस्टर आणि RDA मिनिस्टर हे जे आसात तांकां आमी विनंती केली की सेम वे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ह्या मिशनाक तुमी व्हर्च्युअली टॉक दिवचो म्हणून आणि तांच्यांनी एग्री केला. येता ते 31 तारखे दिसा म्हणजे सकाळी शेनवाराक 11 वरांचेर हे टॉक सुरवात जातलो आणि हो टॉक जो आसा वो सगळे स्वयंपूर्ण मित्र आपापल्या ग्रामपंचायतींनी वो अटेंड करतले. थंयसर तेंचे सगळे पंच सरपंच आणि त्याच बरोबर बाकीचे सेल्फ हेल्प ग्रुप आणि लोक हांच्यांनी बी ह्या कार्यक्रमात पार्टिसिपेट जावचे अशें आमी स्वयंपूर्ण मित्र आणि ग्रामपंचायती हांकां कळीत करता. हाच्याच बरोबर 191 ग्रामपंचायत त्या बरोबर 14 म्युनिसिपालिटी आणि ताच्या भायर आमचे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर्स हांच्यांनी रवींद्र भवन सांखळी, रवींद्र भवन बायणा, रवींद्र भवन मडगांव, रवींद्र भवन कुडचडे, BSM हॉल फोंडा, वेदोडा फोंडा, ताच्या उपरांत डायरेक्टरेट ऑफ आर्ट एंड कल्चर तिसवाडी आणि गोमंतक भंडारी समाज हॉल एट बार्देस, ऑफिस ऑफ द डेप्युटी कलेक्टर धार बांदोडा, सांगे म्युनिसिपालिटी हॉल सांगे, गव्हर्मेंट हायर सेकंडरी स्कूल काणकोणा आणि गोवा बागायतदार हॉल पेडणे हांगासर आमचे सगळे शेतकरी गोंयांत जितके शेतकरी आसात तांच्यांनी ZDO ऑफिसार तांकां कॉन्टॅक्ट करून हे मुद्दामून तो कार्यक्रम पळोवपा खातीर ते आपयला. हाच्या भायर म्हणजे ICR ऑफिस एट ओल्ड गोवा तांचो सगळो स्टाफ आणि ते सगळे अटेंड करतले. आमचे एग्रीकल्चर गव्हर्मेंट एग्रीकल्चर कॉलेज ओल्ड गोवा हांगासर तेचे स्टुडंट्स आनी तेंचो स्टाफ हे तेंचे लायव्ह स्ट्रिमींग आयकपाचें आसा पळोवपाचें आसा. अशा पद्दतीन जवळपास 213 जाग्यांचेर हे लायव्ह स्ट्रिमींग डायरेक्टली पळयतले. सगळ्या चॅनलवाल्यांकूय आवाहन करता की तुमी बी तुमचो हो लायव्ह स्ट्रिमींगचो कार्यक्रम तुमच्याय चॅनला वयल्यान लोकांक दाखोवचो. हेतून करून मूळ उद्देश माननीय आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर हांच्यांनी की लोकांक म्हणजे गोंयचो तेंच्यांनी पुराय एग्रीकल्चर सेक्टर आनी रुरल डेव्हलपमेंट सेक्टर हो समजुनूय घेतला आणि आमी तेंचे कडेन वेगवेगळी आमची प्रपोजल्स जाल्यात ती बी धाडल्या. ते स्वताहून मार्गदर्शन करतले जेणे करून गोंयांतले शेतकरी प्रोत्साहीत जावचे आणि एग्रीकल्चर खूप मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर ह्या सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चर फुडें येवचे अशी आमची रिक्वेस्ट आसा. तेंचे प्रोत्साहनपर भाशणांत म्हाका दिसता चडांत चड शेतकरी हे फुडें येतले. आमी तेंच्या कडेन आमची डिमांडूय दवरल्या म्हणजे खाजन शेती पुनर्जिवीत करपा खातीर म्हणा किंवा बंद कल्टिवेशन हाच्या खातीर बाकीचो आशिल्लो विशय वय दवरला. रुरल डेव्हलपमेंटाची वेगवेगळी प्रपोजल्स ही आमी धाडलेली आसा. तेंच्यांनी तो सगळो विशय समजून घेतला आणि त्या अनुसार ते आमकां मार्गदर्शन करपाचें म्हाका खात्री आसा. आमचे रुरल डेव्हलपमेंटाचे डायरेक्टर पार्सेकर ते हांगासर आसात. डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स मिस्टर सक्सेना हांगासर आसात. आमचे ह्या दोनूय डिपार्टमेंटाचे सेक्रेटरी एग्रीकल्चर ते हांगासर आसात. त्याच बरोबर डायरेक्टर एग्रीकल्चरूय बी हांगासर आसा. ह्या सगळ्यांनी एकंदर आपल्या पुराय डिपार्टमेंट खूब बऱ्या पद्दतीन तेंच्या मुखार कशें दवरपाचें आनी आमकां त्या डिपार्टमेंटा कडल्यान कसो फायदो करून घेवपाचो हें बी दवरता. एग्रीकल्चर कॉलेज पयलीच फावटी गोंयांत सुरवात केल्यान आमी ग्रँट्स एग्रीकल्चर कॉलेजी खातीर मागची होय विशय तेंच्या कडेन दवरला आणि ताच्या भायर ICR हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे इंडियन कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आसा. त्या इन्स्टिट्यूटाचो फायदो आयज पर्यंत गोंयांत जाता आनीकूय तो खूब मोठ्या प्रमाणात वाडचो हाच्या खातीरय बी आमी खूब प्रयत्न करत आसा. तांचें मार्गदर्शन आमकां ह्या विशयाचेर लाभतलें. त्याची पयल्या एक 5-10 मिनटांनी आमचे सेक्रेटरी एग्रीकल्चर प्रेजेंटेशन दितले. ताच्या उपरांत म्हाजें भाशण जातलें आणि ताच्या उपरांत डायरेक्टली आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर शिवराज सिंग चौहान हांकां खूब मोठो अनुभव मुख्यमंत्री म्हणूनय आसा. एका राज्यांतले सगळे प्रॉब्लेम्स ताका खबरूय आसा. जेणे करून ते सगळे प्रॉब्लेम्स समजून घेतल्या उपरांत आमच्या गोंयांतल्या सगळ्या शेतकऱ्यांक ते मार्गदर्शन करतले.
जेणेकरून खऱ्या अर्थात म्हणजे आम्ही म्हणटा एग्रीकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट ह्या दोन्ही सेक्टरात स्वयंपूर्ण गोंय जावचें म्हणून आमी जे कार्यरत आसा आमकां तेंचें मार्गदर्शन हे बहुगुण अशें मार्गदर्शन खऱ्या अर्थात स्वयंपूर्णते कडेन व्हरपा खातीर आमकां मार्गदर्शक ठरतलें. त्या खातीर हांव समेस्त गोंयकारांक म्हणजे एग्रीकल्चरिस्ट तर आसाच आसा पंच सरपंच रुरल डेव्हलपमेंट आनी सगळे गव्हर्मेंट ऑफिसर्स ह्या रिलेटेड डिपार्टमेंटाचे त्या जाग्याचेर सगळे जाण हो कार्यक्रम लायव्ह स्ट्रिमींग पळोवपा खातीर हजर आसतले. प्रेस मिडिया भावांनी बी प्रेजेंट रावचे. एक बरो कार्यक्रम म्हणजे माननीय मोदीजीच्या लायव्ह स्ट्रिमिंगाच्या उपरांत हे दुसरे फावटी गोंयांत अशा पद्दतीचे लायव्ह स्ट्रिमींग डायरेक्टली मंत्री इंटरॅक्ट करप सगळ्या शेतकऱ्यां कडेन अशा पद्दतीचो हो कार्यक्रम आसा. त्या खातीर हांव माननीय शिवराज सिंग चौहान हांचें स्वागत करता आनी तुमी ह्या कार्यक्रमाची खूब मोठी पब्लिसिटी करची हें तुमच्या लागीं मागता. थँक्यू. एक कॉन्ट्रॅक्टर नोटीसो बी दिल्लो पळय न्ही तेचो कितें फॉलोअप बी जाला मंगळार बुधवार पर्यंत मेळटलें. म्हणजे अजून तरी दिवना नोटीस तुका सांगलें पळय तुका रिपोर्ट घेवन सगळं करून मंगळार बुधवार पर्यंत मेळटलें. दुसरी एड्युकेशन ऑर्डर काढली की प्राथमिक शाळा ही 7 ही बंद जाली आणि वर्षभर पयलीं जाल्यार 135 ही शाळा बंद जाल्ली आहे. सो ती रिवायव करतले कितें तुमी ज्या शाळेत 90 भुरग्यांचे वाडटा अशें दिसता आमकां त्यो सगळ्यो शाळा आमी रिवायव करता. आतां ज्यो बंद म्हणून जी ऑर्डर येयल्या त्यो एकूय भुरगो ना पळय न्ही तांचीच ऑर्डर काडलेली आहे. ज्या जाग्यार 4 सुद्दां भुरग्यां ती परत रिवायव करपाचो आमी प्रयत्न. व्हॉट इज द रिजन फॉर बीइंग क्लोज कशें कित्याक आयडीन इस्कॉल प्रायवेट शाळा सुरू आसतले. Same he spoke about agriculture. जे रिस्क मारलेले कॉम्पेन्सेशन आला ते किती झाला म्हणजे सगळ्या जणांना चवथी पिढी पैसे मेळटले म्हणून हांवें फ्लोर ऑफ द हाऊस प्रॉमिस केला. त्याच्या प्रमाणे अकाउंटान सगळ्यांच्या पैसे मेळटले. डायरेक्टर एग्रीकल्चर ऑलरेडी सुरुवात केली. ओके फक्त ज्यांच्याकडे कार्ड नासले ते तेणी ऑलरेडी आता 75 लाख रुपया किती परमिशन घेतला म्हणजे त्यांना सुद्धा पैसे मेळटले. सीएम रिलीफ फंड आपली कितली हा कार्ड ना तेंका सीएम रिलीफ फंडांतल्यान कार्ड ना तेंका ते आम्ही वेगळी अरेंजमेंट केल्या बट त्यांच्या खातीर कार्ड ना तेंकाय बी पैसे जे अप्रॉक्सिमेटली 75 चौथी पहिली सगळ्यांच्या हांव तुका फिगर आत्ता सांगपाक शकना बट चवथी सगळ्यांची चवथ जी आसा पळय ती बरी जातली. सेम आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा इस कैंपेन के अंतर्गत माननीय केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान गोवा के सभी लोगों को वर्चुअली वो एड्रेस करेंगे. ये एड्रेस सुनने के लिए अप्रॉक्सीमेटली मोर देन 1 लाख पीपल विल अटेंडिंग दिस प्रोग्राम लाइव स्ट्रीमिंग. गोवा के सभी ग्राम पंचायत में लाइव स्ट्रीमिंग होगा, सभी म्यूनसिपलिटीज में लाइव स्ट्रीमिंग होगा. इसके सिवाय जोनल एग्रीकल्चर ऑफिस जो हर एक तालुका में 12 तालुका में जोनल एग्रीकल्चर ऑफिसर सभी किसानों के लेके ये लाइव स्ट्रीमिंग करेंगे. उनके पास जो एग्रीकल्चर मिनिस्ट्री और रूरल डेवलपमेंट मिनिस्ट्री है दोनों रिलेटेड सभी इश्यूज हमने उनको दिए हैं. गोवा को जो जो प्रोग्राम उन्हें देने हैं उस अपने भाषण में वो हमें मार्गदर्शन करेंगे. मुझे लगता है कि माननीय पीएम मोदी जी के बाद फर्स्ट टाइम कोई केंद्रीय मंत्री इस तरह का लाइव स्ट्रीमिंग कर रहे हैं. इसका फायदा गोवा के किसानों का होगा, गोवा के रूरल डेवलपमेंट एजेंसीज को होगा और इस तरह से जो हमारा मिशन है स्वयंपूर्ण गोवा करने का, सेल्फ रिलायंट गोवा करने का, इस मिशन मोड पे हम जो काम कर रहे हैं हमें केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इनकी बहुत ही मार्गदर्शन रहेगा और उनकी मदद रहेगी. स्वयंपूर्ण गोवा के लिए पॉलिसीज सरकार ले रही है, गवर्नमेंट का कितना सपोर्ट मिल रहा है इससे? 100%. CM, any update is there on the issue in the crime branch? इन्फॉर्मेशन कमिशनर मीटिंग आते बहुत हम करो मीटिंग आते जाऊन अजून मीटिंग सांगलं जाऊ काय बी असलं मला